कृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुताची गोरी मना विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर ओ बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
हरिदेव राम हरिदेव राम जय देव वसे चित्ते ओ देव वसे देव वसे चित्ते देव त्याची घडावी संगती 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 त्याची घडावी ऐसे आवडते ऐसे आवडते ऐसे आवडते देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा हरी जना हरी जना नहो अंग संगते नहो अंग संगते नहो अंग संगते ऐसे आवडते ऐसे देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना तुका तुका भले संत संकष्टने संत संकष्टने भले संत संकष्टने ऐसे आवड ऐसे आवड देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देव वसे देव वसे देव वसे देव वसे देव वसे देव वसे देव
हे देवा सद्गुरु जोग महाराज बाल कृष्ण गोपाल भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। देव वसे चित्ती ते मना, देवा पुरवावी वासना, हरी जनासी भेटी, हरी जनासी भेटी, न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कसे काही ज्यांच्या कृपादाने कसे काही बाबाजी सद्गुरुदास नमामि सद्गुरु सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदि वल्लभं केवलं करुणाकरं ज्ञान योगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण,
तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव संत सम्राट कैवल्य चक्रवर्ती ज्ञानाचे राजे साधकाचे मायबाप अनाथाची आई योगियांची माऊली ज्यांच्या सानिध्यामध्ये असती अशा थोड्याशा अंतरावरचे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे कळस श्रीमंत श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा देवाच्या समोर देवाच्या समक्षामध्ये आवडीची वासना व्यक्त केलेली ही मागणी पर अभंग आज सेवेसाठी निवडलेली आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी थोडासा तो परिहार. चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31 वर्ष झाले आणि या 31 वर्षामध्ये पहिलं जागरचं कीर्तन म्हणजे पहिलीच वेळेस आलोय असं तुम्ही नका समजू, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी 7 दिवस 8 दिवस 8 दिवस पर्यंत आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा 7 दिवस काल्याचं कीर्तन 8व्या दिवशी आपण श्रवण केलं आणि त्याच योगाने पुन्हा तुमच्या सर्वांच्या प्रेमाने प्रेम प्रीतीचे बांधले तेने सुटे काही केले. हे आपलं एकमेकांचं जुळलेलं प्रेम एक नातं हे आज पुन्हा आपल्याला या ठिकाणी गाठी भेटीसाठी बोलवलं. तसेच गेल्या वर्षी ग्रामस्थांनी एक संकल्प म्हणा किंवा एक इच्छा, जसं आता तुकोबारा आपली इच्छा व्यक्त करतात पांडुरंगासमोर, तशी गावकऱ्यांनी गेल्या वर्षी 7 दिवस कथा ऐकून इच्छा व्यक्त केली होती. शेवटच्या दिवशी काल्याच्या दिवशी महाराज 5 वर्षापर्यंत तुमचा जागर काला राहील आणि पुन्हा कथा राहील. असं 5 वर्षापर्यंत आता आपली जागर काल्याच्या माध्यमातून गाठ भेट होणार आहे. तर यावर्षी आपली इच्छा व्यक्त केलो. आपण साधारण व्यक्ती आहोत, ते संत आहेत. संत देवाच्या देव संतांच्या पुढे जात नाहीत. संतांचे जे शब्द असतात ते मोडू शकत नाहीत. आपल्यासारख्याचं काय खरं नसतं. 5 वर्ष कोणी पाहिले, क्षणभर नाही भरोसा, तरी सुद्धा आपण इथपर्यंत आलो हे आपलं थोर भाग्य आहे. आणि तसंच पाहायला गेलं तर सावता महाराजांची विशेष कृपा, त्यांना आवडला असेल म्हणून आज आपल्याला चांगलं व्यवस्थित ठेवलं बोलवलं. त्यांच्या कृपेशिवाय आम्ही तुम्ही या ठिकाणी एकत्रित येऊ शकत नाही. हा योग आला. जमलेले सर्व गायक वृंद मंडळी, आमचे जिवलग मित्र संतोष महाराज, आमचे हरिभाऊ महाराज, आमचे घुले महाराज आणि समस्त टाळकरी आळंदीकर आणि जमलेल्या सर्व माता भवनी, पुन्हा या ठिकाणी जमलेले सर्व वारकरी बांधव बाहेर गावावरून आलेले, तसे आमचे सर्वच आवडीचे आहेत. तसे आमचे वरखडे भाऊ झाले, तसे आमचे आदरणीय पुंडलिक महाराज कापशे यांचं माझं प्रेम जसं रामाचं आणि महादेवाचं होतं. रामो ईश्वरा ईश्वरो रामा म्हणजे दोघं एकच, तसे माझे जर वास्तविक पाहायला गेले माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, विद्वान आहेत, आळंदीमध्ये वास्तव्य करतात, माझे गुरुतुल्य आहेत आणि त्यातल्या त्यात ते मला गुरु मानतात. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे मीच त्यांचं लक्षात ठेवा शिष्याप्रमाणे आहे. दुसरी गोष्ट, गुरु शिष्याच्या नात्यापेक्षा आमचं प्रेमाचं नातं जास्त आहे. पहिली गोष्ट गुरुबंधू, दुसरं नातं आमचं मित्रताचं आहे. तसेच तुम्ही पण सर्वजण आमचे ग्रामस्थ, आमचे चौरेभाव झाले, तसेच आमचे लोखंडे झाले आणि पूर्ण गावातले कार्यकर्ते झाले, समस्त गाव. सर्वांचे नाव पाठ करायला मला पूर्ण दिवस लागल. तर माझे सर्व इष्ट मित्र जमलेले सर्वांच्या आवडीने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी कार्यक्रमासाठी मी पोहोचलो. प्रवास लांबचा, परंतु भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. लक्षात ठेवा, या ठिकाणी आल्यानंतर एक आनंद झाला. जसं एका मुलीला माहेरात आल्यानंतर आनंद वाटतो, सासऱ्याचं दुःख विसरून जात असते माहेरात आल्यावर, तसं हे माहेर झालेलं आहे मोरवाडी. लक्षात ठेवा, इथं येऊन आनंद वाटला. 31 वर्ष पूर्ण झाले. आता तसं पाहायला लागलं तर आपल्यापाशी तर वेळ 1 तासाचाच उरलेला आहे. 1 तासात आपल्याला पूर्ण सेवा पायाचे. आताच चर्चा झाली होती स्टुडिओची, तशी आता इथं पण झालं पाहिलं. अजून सुरुवातही नाही, 1च तास बाकी राहिला आहे. लक्षात ठेवा. असो तरी थोडक्यामध्ये मी तुमचा सर्वांचा माझा परिहार दिला आणि हे आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा जागरचा दिवस. आजच्या कीर्तनाच्या दिवशी इतर अभंग घेतले जात नाहीत का? या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत. संतपर, नामपर, भक्तीपर, वैराग्यपर आणि शेवटच्या दिवशी म्हणजे
7व्या दिवशी मागणीपर असतो. ते मागणीपर अभंग आज निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबाराय मागणी मागतात देवापुढं. आणि काय मागतात हे तुम्हाला मी पूर्ण विश्लेषण सांगण्याच्या आधी, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सरळ सरळ आपण अभंगाकडे जाऊ. तुकोबाराय या अभंगातून मागणी मागतात. बरं, मागणी कोणी मागावं, कोणापुढं मागावं, कशी मागावं, कशासाठी मागावं हे पण गृहीत असतं. बरं, सामान्य लोक मागणी मागतात ते ठीक आहे, पण संतांनी मागणी मागावं का? आणि तुकोबारायांचं जर इथं मांडलं चरित्र, जर विश्लेषण पाहायला लागलं, तुकोबाराय तर बऱ्याच जागी म्हणतात आम्हाला मागणी मागायची काय गरज नाहीये, आम्ही देवाकडे मागत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हा मागणे हे अनुचित. काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रूप जाणत हो, वडिलांची रूप जाणत हो. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत हो, वडिलाची रीत जाणत तुकोबाराय म्हणतात की आम्ही मागणी मागणार नाही, आमच्या वडिलांची परंपरा आहे, आजपर्यंत आमच्या वंशामध्ये कोणी येऊन हात पसरला नाही देवा, मग मला काय गरज मागण्याची. मग आज मागणी पर अभंग आहे तुकोबारायांचा आहे. हे आपल्याला सर्व अभंग ऐकल्यावर, श्रवण केल्यावर का मागतात, कशासाठी मागतात, काय इच्छा निर्माण झाली हे कळत असतं. पण कोणा पुढं मागावं हे पण कळालं पाहिजे, कशासाठी मागावं हे पण कळालं पाहिजे. लक्षात ठेवा, तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्हाला हे उचित वाटत नाही मागणं, हात पसरणे आम्हाला योग्य वाटत नाही. का तर त्यांचा विषय देवाचा झालेला आहे, तर ते मागणी मागण्यासाठी कशाला जातात. त्यांचं जीवन जर पाहिलं तुकोबारायांचं, मागण्याचं नव्हतं, त्यांचा फक्त एकच धंदा आणि एकच काम, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे. नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता, हो, नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता. संतांना काहीच आवडत नाही, मागत नाहीत, कोणापुढे हात पसरत नाहीत, आणि तुकोबाराय तर मागणी मागतात. मग काय अशी गरज आली होती, काय अशी वेळ आली होती ते तुकोबाराय मागतात. बरं, मागण्यासाठी माणूसच जन्म घ्यावा लागतो, बाकीच्या जन्मामध्ये मागता येत नाही. गाई, म्हैस, बैल, गाढव तहान लागली ओ मालक म्हणता येतं का, म्हणता येतं का नाही. कधी ऐकलं का तहान लागली, भूक लागली, त्यासाठी मागण्यासाठी सुद्धा माणूसच व्हावं लागतं, आणि माणसंच मागतात हे बी लक्षात ठेवा. संत मागतात असं नाही, माणसं मागतात.
संत नाही. पण कोणा पुढं? माणसं मागतात ते दुनिया पुढं, जगा पुढं, आणि संत मागतात ते देवा पुढं. विठ्ठल विठ्ठल माणूस जन्म मिळाला ते मागण्यासाठी नाही, तर कशासाठी मिळाला? कर्तृत्व करण्यासाठी मिळालेला आहे. लक्षात ठेवा. देवानी जन्म दिला कशासाठी? देवे दिला देह भजन गोमता 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 नंतर ते पूर्व पुण्यामुळे माणसाला काय भेटतं? माणूस जन्म भेटतं. देव एक वेळा चान्स देतो, मोका देतो माणसाचा जन्म घेण्यासाठी. लक्षात ठेवा. आणि माणूस पाठवत असताना देव सांगत असतो, पा याच जीवनामध्ये तुला एक चान्स दिलेला आहे, एक मोका दिलेला आहे आपला उद्धार करून घेण्यासाठी. पुन्हा येऊ नको बरं का या रस्त्याला. येत नाही देवा. खूप यातना भोगल्या, खूप दुःख भोगले. नरकाच्या यातना दुःख काय सोपे असतात का? नाही. पोलीस स्टेशन पेक्षा, सेंट्रल जेल पेक्षा ती अजून एक असतं काळं पाणी. पाहिलं का तुमच्या गावातल्या कोणी काळं पाणी पाहिलं नसेल, ऐकलंय फक्त. त्याच्यापेक्षाही खूप यातना असतात त्या नरकामध्ये. भागवतामध्ये आलेला आहे. लक्षात ठेवा. नरक 28 प्रकारचे नरक. आणि ते यातना भोगू नये म्हणून भगवान परमात्मा नरदेहाला पाठवत असतो. नरदेह याच नरापासून नारायण बनता येतं, याच देहापासून वैकुंठाला जाता येतं. सदेह तुकोबाराय गेले का नाही बरं? गेले. मग आपल्याला जाता येत नाही का? आमचे तसे हेच नाहीत ना, आमचे कर्म आमचे चांगले नाही. देवानी चांगले कर्म करण्यासाठी पाठवलं, उत्तम आपल्याला असणारं चांगलं फळ प्राप्त करण्यासाठी पाठवलं, भक्ती करण्यासाठी पाठवली. पण आम्ही लागलोय कोणच्या वाट्याला? मायेच्या वाट्याला, मोहच्या वाटेला, लोभाच्या वाटेला आम्ही लागलेले आहोत. अहंकाराचा वारा लागलेला आहे आम्हाला. लक्षात ठेवा. म्हणून माणसाला काय करावं लागतं? जैसी करणी वैसी भरणी. लक्षात ठेवा. मग आपल्याला केलेले कर्म ते भोगायला पुन्हा जावंच लागणार. एक चान्स देत असतो देव. या देहाला तुम्ही विचार करा आणि पार बार विचार करा की माझा जन्म कशासाठी झालाय? पैसा कमवण्यासाठी. कशासाठी झालाय? संसार करण्यासाठी. जीव आणि जड वेगळा आहे. जड म्हणजे लक्षात ठेवा, जीवानी देवाकडे जावावं, पण जीव असणारा जडाकडे जातो. जड म्हणजे संसार आहे. म्हणून या जीवाने देवाकडे जावं. जीव शिव एक झाला तेव्हा असणारी त्याची मुक्ती होत असते. पण अशा मुक्त्या कोबरायाच्या अंगणात खेळायच्या आणि तो कोबरायला झाडू मारल्यासारखं त्यांना ढकलून लावायचं. त्या मुक्त्या विचार करायच्या. लोकांना आम्ही सहजासहजी भेटत नाही, याच्या दारात आम्ही खेळतोय आणि ते आम्हाला झाडून टाकतं. लक्षात ठेवा. असे अधिकारी तो कोबरायला काय गरज पडली मागायची? म्हणून ऐकायला पाहिजे. लक्षात ठेवा. तर देह या माणसाने असा अमूल्य आहे देह. याची किंमत कोणाला कळाली का? याची किंमत आपण फक्त पैशाशीच करतोय. कसं? नोकरी, शाळा, पैसा कमवणे, संसारामध्ये पडणे, दिवसभर उठलं का कामाला जाणे. देवाची भक्ती फक्त 1 महिना. केव्हा सुरू झालं की महाराज गेल्या सोमवारापासून श्रावण सोमवार. काय श्रावण सोमवारच बाळगतात, बाकीचा महिना बाळगत नाही. फक्त सोमवार. काही लोक 1 महिना. बरोबर का नाही? मग 1 महिना झाला रे झाला, 1 महिना झाला रे झाला म्हटलं का मग दुसऱ्या दिवशी माहितच आहे आपल्याला सर्वांनाच, हे असे आपले या देहाचं महाराज लक्षात ठेवा. जर आपल्याला कल्याण करायचं असेल तर याचा अगोदर
जाणून घ्या देवाने देह कशासाठी दिले, खाण्यापिण्यासाठी नाही नाही नाही, देवाच्या भेटीसाठी, आपल्या देहाचा उद्धार करण्यासाठी. पण याची किंमत कोणालाच कळालेली नाही, लक्षात ठेवा, कोणालाच कळाली नाही. हे लक्षात ठेवा, हाड मांसाचं शरीर आहे, एका दिवशी जाणार आहे, केव्हा जाईल सांगणार नाही, केव्हा जाईल सांगणार नाही. पण आहे तोपर्यंत आपण त्याला काय करतो, जाणत नाही. आणि केव्हा जाण्याला सुरुवात करतो, जेव्हा मग हॉस्पिटलमध्ये टाकलं, मग तेव्हा म्हणलं 2 किडन्या फेल झाल्या, आता काय वाचत नाही, याला घेऊन जा. मग तेव्हा कळतं, लक्षात ठेवा. एखाद्याला जर अटॅक आला, दवाखान्यात घेऊन गेलं, तेव्हा कळतं हे केलं नसतं तर बरं झालं असतं. एखाद्याला जर बिमारी लागली, तेव्हा ते जरा जपायला सुरुवात करतं, जतन करतं शरीराचं, करतं का नाही. तेव्हा जेव्हा या शरीराला फटके बसतात तेव्हा कळतं. तसं एका दिवशी आपल्याला या जन्मात येऊन जर आपण भोग भोगले आणि शेवटी मग आपल्याला ह्याला फटके बसतात, कोणाचे, यमाचे किंकर बहुसाल, मारिते तोडिते झोडिते निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. लक्षात ठेवा. मग याच्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, या देहाचं कल्याण करण्यासाठी परमार्थाच्या वाटेला लावावं लागतं. आम्ही परमार्थाच्या मार्गाला लागत नाही. आम्हाला टाइमपास आवडतो, आम्हाला मोबाईल आवडतो, आम्हाला रात्र रात्र चॅटिंग करायला आवडते, आम्हाला दिवसभर इंटरनेट बॅलन्स जर नसलं तर फार अटॅक आल्यासारखं वाटतं. बॅलन्स संपलेला मेसेज आला का अटॅक आल्यासारखं होतं एकाला. लक्षात ठेवा, संपला मेसेज आला असं होत असतं. म्हणून माणसाने ओळखून घेत जा, जीवन पुन्हा पुन्हा येणार नाही, हे नरदेह पुन्हा पुन्हा येणार नाही. या देहापासून देवापर्यंत आपण जाऊ शकतो, देवापर्यंत भेट घेऊ शकतो, देव आपल्याला भेटायला येऊ शकतो. हे आपण ध्रुवचरित्रामध्ये ऐकलेले, लक्षात ठेवा. लहान साधरू बाळ, पण देव त्याला भेटायला आला. संत वारीला जातात, देवाला भेटतात, पण देव आपल्या माणसापाशी भेटायला येत असतो. पण तसे कर्म करा, पण आमचे कर्म चांगले नाहीत, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा असा वेळ येणार नाही, पुन्हा पुढचा वर्ष येईल का नाही याची गॅरंटी नाही. या देहाला ओळखा, आम्ही ओळखलं नाही. याला फक्त शिक्षण, शाळा, पैसा, नोकरी, शेती, गुरढोरं, फक्त याच्यातच जीवन चाललेलं आहे, लक्षात ठेवा. आम्ही या नरदेहाला ओळखलं नाही. कसं ओळखलं नाही, उदाहरण देतो बरं का थोडंसं. एक वेळा एक धनगर असणारा मेंढऱ्या राखायला गेला. मेंढऱ्याच राखतो ना, मेंढऱ्या राखायला गेला, शेळ्या राखायला गेला. गेल्याच्या नंतर पाहिलं त्यांनी एक चमचम चमचम चमकणारा एक खडा दिसला त्याला. अरे बापरे, सुंदर दगड आहे. पाहिलं, त्या दगड चमचम चमकत होता. त्या दगडाला घेतलं आणि त्याने त्याच्यामध्ये दोरा टाकला आणि आपल्या आवडत्या शेळीच्या गळ्यात तो बांधला. आवडत्या शेळीच्या गळ्यामध्ये तो चमचम चमकणारा बांधला आणि बांधल्यानंतर लागला आपले मेंढऱ्या शेळ्या घेऊन निघाला. तिकडून रस्त्यामधून येत होता एक रत्न पारखी. पाहिलं, ओ धनगर दादा, ओ या या. का मेंढऱ्या तुमच्या? हो म्हणलं, माझ्या मालकीच्या, माझ्या स्वतःच्या. अहो म्हणला, त्या शेळीच्या गळ्यामध्ये जो दगड बांधलाय तो कशाला म्हणत? तो दगड खूप मला आवडला हो. असं का? केवढ्याला विकता? माझी इच्छा आहे, मी घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. केवढ्याला? धनगराने विचार केला, सहज सापडलंय, व 3 तंबाखू पुडीला पैसे. विचार केला 20 रुपये. आणि विचारल्याबरोबर 20 रुपये, 10 रुपयाला द्यायचे तर बोला. नाही नाही नाही, 10 रुपयाला देणार नाही. अहो देऊन टाका 10 रुपयाला, दगड तरी आहे. म्हणला नाही भेटणार, विचार करा. म्हणला नाही. गेला तो पुढं, गेला नाही का झाडाखाली. त्याला वाटलं येईल अजून गिरायक, तो कशाला जाईल धनगर त्याच्याकडे. धनगर निघाला मेंढऱ्या घेऊन. निघाल्यावर पुन्हा रस्त्यामध्ये अजून एक सापडला रत्न पारखी. पाहिलं, ओ धनगर दादा. काय हो? मला हे मेंढऱ्या हो माझ्या आहे, शेळी माझी आहे. अहो ह्याच्या गळ्यामध्ये जो चमचम चमकतो ते मला आवडलं बरं का. मग देता का? फुकट नाही. केवढ्याला? 20 रुपयाला. हे घ्या 20 रुपये. दिले 20 रुपये. घेतला तो आणि गेला निघून. गेल्यावर मग आता हा त्याला वाटलं आता हे काय येईना झालंय, पुढं 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 चालतंय, आता आपली गरज आहे. गेला आणि गेल्यानंतर, ओ धनगर दादा, काय थांबा. काय म्हणले तुम्ही 10 रुपयासाठी बघता, हे घ्या 20 रुपये द्या. ते खडं विकला. विकला हो. कोणाला? गेला म्हणला तो घेऊन. काय मूर्ख माणूस आहे तू. अहो ते दगड नव्हता, मग तो हिरा होता. हिरा 20 लाखाचा हिरा होता. मूर्ख झाले तुम्ही 20 रुपयाला विकून. त्याने म्हणला मला तर कळाला नाही तो हिरा होता का काय. झालोय मी मूर्ख, पण तुम्ही किती महामूर्ख आहेत म्हणले. 20 रुपयाच्या हिऱ्यासाठी तुम्ही 10 रुपयासाठी तुम्ही काय केलं.
माग पुढं पाहिले मग तुम्ही मी मूर्ख तर तुम्ही महामूर्ख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कळाली का किंमत? केव्हा कळती? गेल्यावर. आता आपल्याला हे शरीर भेटलं. शरीराची किंमत कोणाला आहे का? काय खातात, काय पितात, कुठेही लोळतात. लक्षात ठेवा. माणसाला पुन्हा पुन्हा योग येणार नाही. जसा तो हिरा होता त्याची किंमत आम्हाला कळाली नाही, त्या धनगराला कळाली नाही, तशी आम्हाला सुद्धा या देहाची किंमत कळणार नाही. तरवया पार भवशी तू, तरवया पार भवशी तू, तरवया पार भवशी तू, तरवया पार भवशी तू. क्षण क्षण हाची करावा विचार, तरवया पार भवशी तू, तरवया पार भवशी तू. क्षण क्षण हाची करावा विचार, तरवया पार भवशी तू, तरवया पार भवशी तू. हाची करावा विचार. कोणचा विचार करावा? क्षणोक्षणाची. कुणाचा मोबाईल पडलाय का खाली? चप्पल एखादी भारी कोणी सोडली का? क्षणोक्षणाची करावा विचार. हे विचार करायचा. पैसे कसे मिळवायचे हे आपल्या जीवनामध्ये हेच चाललंय. पैसा कसा मिळायचा, कधी कोणाची मुंडी मोडायची, कधी कोणाचं बरं वाईट करायचं, हे आपले विचार. लक्षात ठेवा. संत सांगतात क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तरने के लिए देखना चाहिए, हम मरने वाले हैं. लक्षात ठेवा. आम्ही कोण आहोत? मृत्यू लोकामध्ये आलो. जगण्यासाठी नाही. कशासाठी आलोय? मरण्यासाठी आलोय. लक्षात ठेवा. मरण्यासाठी. आणि एक लक्षात ठेवा, मरण्यासाठीच माणसाला जगावं लागतं. आपण कशासाठी जगालोय? कशासाठी जगालोय? सांगा, तुम्ही सांगा. जगालोय कायसाठी? एका दिवशी आपल्याला मरायचंच आहे, यासाठी जग नाही. काय लोक जगावं कशासाठी? खाण्यासाठी. खाण्यासाठीच जगतात. पण एक लक्षात ठेवा, संत सांगतात जगण्यासाठी खावावं, खाण्यासाठी जगू नये. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. नरदेह मला एवढा अनमोल भेटलेला आहे, त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, त्याला कोण्या मार्गाला लावला पाहिजे, त्याला कोणाच्या संगतीत ठेवला पाहिजे, त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. पण आम्ही नास्तिक माणसं, नास्तिकाच्या संगतीत राहून या उत्तम देहाचा आम्ही नास्तिकेतून प्रयोग करून त्याला नरकाला घालतो. लक्षात ठेवा. म्हणून आमचं कल्याण होत नाही, म्हणून आमचा उद्धार होत नाही. आणि जे देवाने माणसाला दिलं ते बाकी कोणाला दिलं नाही. लक्षात ठेवा. माणसा सर अहो एवढं सांगू का, देवाचं कॉम्प्युटर चालत नाही तेवढं माणसाचं कॉम्प्युटर चालतंय. एवढं इंटरनेट याच्यामध्ये भरलेलं आहे. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे की या देहाचा उद्धार करण्यासाठी. एक लक्षात ठेवा. तुम्ही मोर बघितला ना? बघितला. मोरवाडीत बरेच मोर येतात म्हणून नावच ठेवलंय मोरवाडी. आणि लक्षात ठेवा, मोराला रंग रूप सौंदर्यता दिली पण आवाज दिला नाही. दिला का देवाने? नाही दिला. आवाज दिला कोकिलेला पण तिला सुंदरता दिली नाही. मोराला काय दिलं? सुंदरता, पण आवाज दिला नाही. कोकिलेला आवाज दिला, सुंदरता दिली नाही. राजहंसाला दूध आणि पाणी वेगळं करण्याची किमयता दिली. लक्षात ठेवा. आणि कावळ्याला कायच दिलं? विठ्ठल विठ्ठल कावळ्याला कायच दिलं नाही. काय पाप केला असेल काय माहित महाराज. रंगरूप बी दिलं नाही, आवाज बी दिला नाही, किमयता बी दिली नाही. आणि जे कोणाला काहीच दिलं नाही ते माणसाला दिलं देवाने. विठ्ठल विठ्ठल माणसाला दिलं बुद्धी. लक्षात ठेवा. तर बुद्धी माणसाला दिली पण आमची बुद्धी कुठं चालली? घास चरने के लिए जाती है हमारी बुद्धी. कुठं चालली? चरण्यासाठी जाती आमची बुद्धी, नको तिथं जाती. लक्षात ठेवा.
म्हणून माणसाने बुद्धीचा वापर केला पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. एका केशवराचे सकळ सिद्धी, एका केशवराचे सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराचे सकळ सिद्धी, एका केशवराचे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव नाही तुझे. एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज एवढी माणसाला पार्थिव बुद्धी दिली, पण आम्ही बुद्धीचा वापर सुद्धा करत नाही. आणि नको तिथं भलताच विचार करायला आपण तयार असतो. लक्षात ठेवा, निंदा करण्यासाठी, तर्क करण्यासाठी माणसाचे लक्षात ठेवा हे करतो. जिथं म्हणजे तिथं माणसाची बुद्धी तिकडेच चालणार. एक लक्षात ठेवा, अरे जनावराला देवाने 4 पाय दिले. जनावराला देवाने किती दिले? पण ते जनावर 4 पायाचा असून सुद्धा सरळ चालत. आणि देवाने माणसाला उभा केलं. उभा केलं. हे जनावराला देवाने काय केलं? आडवं. आडवा असून सुद्धा ते सरळ चालतं. कोण? जनावर. देवाने माणसाला उभा केलं तरी सुद्धा तुम्ही बोला, मी कशाला बोल. वाकडं चालतं. कुठं बी जा वाकडं. सप्ताह सुरू झाला वाकडच. टाळकऱ्यात उभा राहिला वाकडच चालणार. लग्न सुरू झालं तिथेही वाकडच चालणार. राजकारण आलं तिथेही वाकडच चालणार. माणूस सरळ, जनावर आडवा असून सरळ चालतं आणि माणूस थाट असून वाकडं चालतं. बुद्धी माणसाची लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा असं येत नाही. माणसाने लक्षात ठेवा, जिथं नको तिथं आडवं, जिथं नको तिथं आडवं. माणूस प्रत्येकाला आडवा जात. अरे अडवायचंच आहे तर पाणी अडवा. माणसं काय अडवतात? नको तिथं आपण जातो आणि प्रत्येकाचा रस्ता अडवतो. अडवायचंय तर पाणी अडवलं पाहिजे. लावायचंय तर माणसाने झाड लावले पाहिजे. एक आलं महाराज दुसऱ्या दिवशी मला कीर्तन झाल्यावर भेटायला. काय महाराज काय झालं? नोटीस आली घरला. काय झालं? पोलिसाची. काऊन? तुम्ही बोलले होते कीर्तनात गेल्या वर्षी. काय बोलले होते? झाडं लावा. मग 6 महिने जेलमध्ये जाऊन बसलो महाराज तुमचं ऐकून. मी म्हणलं काय? तुम्ही बोलले होते झाडं लावा. मी 100 झाडं लावले. पोलिसांनी तुरुंगात घातलं 6 महिने. मी म्हणलं काऊन? कोणचे झाडं लावले? गांजाचे. मग तुझा सत्कार करण का तो? विठ्ठल विठ्ठल. आता याला झाडं लावा म्हणजे काय गांजाचे झाडं सांगितले होते काय? आणि गांजाची झाडं लावले मग याचा पोलीसवाला सत्कार करण वय? शालसरी पळ दे. असे लोक बुद्धीचा उपयोग कुठं करावं, कसा करावं काही कळत नाही. बरं अजून पुढे सांगू का तुम्हाला? पत्त्याचा डाव कळतो ना सगळ्याला. चालतो. कुठं बसतो? जुगार खेळण्यासाठी, पत्ते खेळण्यासाठी. अरे तिथं तरी बुद्धी पहा. माणूस बसल्यानंतर पत्त्याच्या डावामध्ये बसल्यावर सर्वांना पत्ते वाटण्यात आले. माणसाने लक्षात ठेवा तिथं बुद्धी लावली पाहिजे. आणि बुद्धी लावतोय माणूस, तिथं बुद्धी लावणार कशी? चांगला पत्ता टाकू नये आणि वाईट पत्ता उचलू नये. बरोबर ना? बरोबर का? तुम्ही बोलत चालावं. आमच्या तिकडे 2 वर्षाचे पोरं बोलतात, तुम्ही बोलतच नाही कोणी. चांगला पत्ता टाकू नये आणि वाईट पत्ता उचलू नये. याचा नुसतं पत्त्यापुरताच गृहीत धरू नका. चांगले माणसं टाकायचे नसतात, वाईट माणसाला जवळ घ्यायचं नसतं. विठ्ठल. म्हणून चांगले व्यक्ती हमेशा जपून ठेवा आणि वाईट माणसाला जवळ घ्यायचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, हिऱ्यावर हातोडीनं नाही, घणाने जरी मारलं तरी सुद्धा तो हिरा काय होत असतो? फुटत नाही. लक्षात ठेवा. संगत हिरा ठेवी माई वाचे माई जोगणी तोची मोल पावे खरा. हो करणीचा होल तुरा. हिरा ठेवी माई
मोल पावे करवी होय सुरा सुरा परंतु तोच हिरा मी आताच बोलून गेलो तुम्हाला, वाईट उचलू नका. आणि जर वाईट उचललं आणलं आपल्या जवळ एखाद्या वाईटाला संगतीमध्ये, सत्यानाश होऊन जातो पूर्ण जिंदगीचा. लक्षात ठेवा, पूर्ण जिंदगीचा सत्यानाश. एखादा जर दुष्ट आपल्या संगतीत जर आला तर तसंच हिरा असणारा महाराज मोठ्या घणाने जरी मारला तर फुटत नाही. पण त्या हिऱ्याला एखादा देखणाचा जर संग भेटला, हिऱ्याच्या संगती हिरा जो भंगला कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा देखणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंग नाडीला पैसा कुसंग नाडीला एकनाथच्या संगे हिरा जो भंगला देखणाच्या संगे हिरा जो भंगला एकनाथच्या संगे हिरा जो भंगला देखणाच्या संगे हिरा जो भंगला एकनाथच्या संगे हिरा जो भंगला कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा साधू पैसा म्हणून संगत माणसाने चांगली कमवली पाहिजे, चांगल्याच्या संगतीत गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, तरच या नरदेहाचं कल्याण होऊ शकतो. दुष्टाच्या संगतीमध्ये जाऊ नका, चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. तरच या जीवनाचा काय होत असतो, सार्थकता होत असते. चांगल्या माणसाची राखीव करून तुम्ही निवड करून त्याच्या संगतीमध्ये राहा, तरच माणसाचा या देहाचा कल्याण होत असतो. हे माझा सांगण्याचा अर्थ आहे. आणि बरं एक लक्षात ठेवा, चांगलेच लोक आवडतात असंही नाही. आम्ही नेहमी विचार करत असतो चांगले भेटावं, चांगले भेटावं. पण काय महाराज, चांगले भेटावं म्हणलं का दुष्ट जास्त भेटतात संगतीत, पण चांगला भेटत नाही. आणि जर भेटला कमी वेळेपुरता. लक्षात ठेवा, किती वेळेपुरता? चांगला व्यक्ती कमी वेळेपुरता भेटतो आणि दुष्ट व्यक्ती नको म्हणला तरी खेटून बसतो. विठ्ठल विठ्ठल आवडतो, जे आवडतं ते गरजच असते म्हणून बी नाही. आपल्याला प्रत्येकाला हा आवडतो, ते आवडतं, प्रत्येकाला आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. मग तिथं आजचा झालेला सांगितलेला सुविचार तो आपला सुभाषितकार बोलतोय, काय म्हणतोय? प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. काय महाराज, संतोष महाराज, प्रत्येकाची आवड, मला जे आवडते ते यांना आवडणार नाही, यांना आवडलेलं यांना नाही आवडणार, आणि त्यांना आवडलेलं तुम्हाला नाही आवडणार, आणि आपल्याला आवडलेलं यांना नाही आवडणार. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. एक सुभाषितकार सांगतात, गायको स्वर इच्छन्ति आर्तो इच्छन्ति पंडिता. गायकाला काय आवडतं? स्वर. स्वरो इच्छन्ति, स्वर आवडतं. जोऱ्याने बोला का हळूना बोला, मोठ्याने वरडून बोला, पण काय आवडतं ते महाराज कुणीकडे बुवा कुणीकडे जाओ, आपला स्वर लागला पाहिजे हे धरतात, नाही का? नाही आमच्यासारखे कुठेही बरोबर चालतं, पण त्यांचा स्वर कायम राहिला पाहिजे. का? ते गायकांचं काम असतं स्वरामध्ये. महाराजाचं काय चालू, पण गायक म्हणजे कसं असतं, गायको स्वर इच्छन्ति. लक्षात ठेवा, स्वरावर जोर असतो. त्यांना स्वर आवडतं, बाकी काय नाही आवडत. आणि आर्तो इच्छन्ति पंडिता, वैदिको वर्ण इच्छन्ति टाळ घोष इतरे जनः. वैदिक ब्राह्मणाला महाराज धर्म आवडतो, लक्षात ठेवा, आणि टाळ घोष सर्वांना आवडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे, आणि जे आवडतं ते गरजच असतं असं बी नाही. आवडतं ते गरजच आहे, आवड जे आपल्याला आवडतं त्याची गरज आहे असंही नसतं. बरं तुम्हाला हे पटत नसलं उदाहरण देऊन सांगतो. एखाद्याला भूक लागली, मग जेवण करणं हे त्याची आवड आहे का गरज आहे? जेवण, भूक लागली काय गरज आहे, जेवण हे त्याची गरज आहे. बरं जेवण झालं, हा मग आणा ना बाबूराव थोडा,
काय हा तंबाखू चुना. आता हे काय गरज आहे काय आवड आहे. बरं ठीक आहे. आता कपडे लय घाण झाले हो, प्रवासाने कपडे घाण झाले. मग ते कपडे स्वच्छ केले पाहिजे, धुतले पाहिजे. गरज आहे का आवड आहे काय गरज आहे. बरं गरज आहे, कपडे घाण झाले त्याला धुतलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, हे गरज आहे. पण पुन्हा त्याच्यात नीळ टाकायचंय, ही आवड आहे का गरज आहे. विठ्ठला 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 वेगळी आणि गरज वेगळी. प्रत्येक माणसाची लक्षात ठेवा. तुकोबार पंढरपूरच्या वारीला गेले, पंढरीच्या वारीला गेल्यावर देवाला विचारलं तुकोबार आहे तुमची काय आवड आहे. तुकोबार आहे मग दुसऱ्या चरणात सांगतात ऐसी आवड ते मना, ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मला, ऐसे आवड ते मला. हो ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मला, ऐसे आवड ते मला. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवड ते मला, ऐसे आवड ते मला. हो ऐसे आवड ते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवड ते मला, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. वासना वासना. तुकोबार आहे म्हणतात देवा ऐसे आवडते मना. कायला मनाला काय आवडतं ऐसे आवडते मना. बरं तुकोबार आहे म्हणतात ऐसे आवडते मना. तुकोबारायला कोण आवडतं देव आवडतो. लक्षात ठेवा किती आवडतो. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा ना आवडे आणू ना आवडे. तर तुकोबाराय म्हणतात देवा आमच्या जीवापेक्षा तू काय आवडतोस जास्त. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणू ना आवडे. बरं देवाला संत किती आवडतात तेही प्राणा परवते. आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. देवाला प्राणापेक्षा जास्त आवडतात. लक्षात ठेवा कोण संत. एवढी आवड तुकोबारायाची आणि देवाची. बरं एवढंच नाही, संतांना काय आवडतं. देव तर आवडतो हे भाग वेगळा झाला, पण देवाचं काय आवडतं. सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. संताला काय आवडतं देव आणि देवाचं नाम. काय आवडतं देवाचं नाम आवडत असतं. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने हे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला. पण नाम घेण्यासाठी कंजूसी करतात. कसं घेतलं पाहिजे देवाचं नाम घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आता वरी करून ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा मी विठ्ठलाचा देवाच्या नावाची आवड ठेवा सदा नाम घोष अशी आवड ठेवा तेव्हा देव भेटणार आपल्याला. आपण लागलोय खेटरायच्या मागे नको त्याच्या भलत्याच्या माग ऐका म्हणतो भिकारी लोक लक्षात ठेवा नको तिथं जाऊन मागतात. अरे अशांच्या संगतीत जाण्यापेक्षा पुन्हा सांगू अशा दुष्टांच्या संगतीत बसण्यापेक्षा 2 घंटे संडासात बसा पण दुष्टाच्या संगतीत बसू नका. शब्द वाईट घेऊ नका बरं का पण दुष्टाची संगत खूप वाईट आहे खूप वाईट. सांगून गेलो मी उदाहरण दृष्टांत देऊन गेलो हिऱ्याचा. एक ढेकण्याच्या संगतीमध्ये हिरा भंगून जातो जीवन बर्बाद करून सोडतो. महाराज लक्षात ठेवा दुष्ट म्हणून चांगल्याच्या संगतीत उठक बैठक ठेवत जा. पुन्हा पुन्हा असा काळ वेळ भेटत नाही. चांगल्याच्या संगतीत जर लागला तर वाल्याचा वाल्मिकी झाला लक्षात ठेवा. पण दुष्टाच्या संगतीमध्ये जर गेलात तर बर्बाद होऊन जाणार लक्षात ठेवा. दुष्टाची संगत करू नका चांगल्याची संगत करा. बरं चांगली संगत लवकर भेटत नाही मग काय करावं. संताची संगत. संत कुठे भेटतात आळंदीला. मग आळंदीमध्ये गेल्यावर आता संताची संगत मी सुरुवातीला सांगलं चांगली संगत लई कमी वेळापुरतं धक्काबुक्की देऊन चांगल्याची संगत भेटत असते लक्षात ठेवा. कमी वेळापुरतं चांगली संगत करायची असेल ज्ञानेश्वरीची संगत करा. संगत करायची असेल गात्याची संगत करा. संगत करायची असेल गीतेची संगत करा आणि संगत करायची असेल हरिपाठाची संगत करा. जीवन कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा. आगा से तोये हंस करेंगे उड़ जाए मिट जाए उड़ के डागरे संतन के संग लागरे. लक्षात ठेवा संतन संग कर भाग्य कमाई. लक्षात ठेवा संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. तुमच्या पुढं उदाहरणाच्या निमित्तानं मी उभा आहे. तुमचं अजून काय पुढे सांगू उदाहरण. माझं स्वतःचं उदाहरण घ्या ना. तुम्हाला सांगतोय संताची संगत. संताच्या संगतीचा परिणाम मी आज तुमच्या पुढे. तुम्ही म्हणशाल महाराज हे काय आम्हाला काय कळत नाही स्पष्ट बोला. माऊलीच्या काळामध्ये आपण नव्हतो होतो का. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विष कर्ण विवरेर हरतोंग तापम. फक्त ऐकले. काय ऐकले. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया संतांची. हे फक्त आम्ही काय केलंय ऐकलंय श्रवण केलेलं आहे ना. मग संत काय करतात. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संताच्या संगतीत जाणार तर देव भेटण्यासाठी वेळ लागत नाही. हे मी तुमच्या पुढे उदाहरणाच्या रूपात उभा आहे. वास्तविक मी मराठीत कीर्तन करतोय सर्वांना आवडत असेल म्हणतो महाराज चांगलं बोलतात मराठीत. मी मराठी नाहीये. मी महाराष्ट्राचा नाहीये. माझं शिक्षण मराठी नाहीये. मी राहणारा आंध्र प्रदेश आता तेलंगणा भाग झालेला आहे. माझं शिक्षण तेलुगू आहे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 हे सर्व आम्हाला शिकवलं जातं लक्षात ठेवा. आणि तेलुगू भाषेमध्ये जर मी केलं असतं अभंग घेतला असता. हे आता जे मी दुष्ट शब्दावर वापरत होतो तिथं मी एक अभंग गाणार होतो पण महाराजाला अगोदर मला शिकवावं लागेल प्रेक्टिस घ्यावं लागेल तेव्हा पाठीमाग म्हणतील ना. मेडी पंडू चूडू मेली मै उंडनु पोट्टा विप्पी चूडू पुरगुलुंडनु पिरकिवानी मदिनी भिंकमे लागुरा विश्वदावी रामा विनुरा वेमा. काय याचा अर्थ. मेडी पंडू म्हणजे उंबराचं फळ. माहिती आहे ना उंबराचं फळ टवटवीत लाल दिसतं. मेडी पंडू म्हणजे फळ. चुडू म्हणजे बघा
कसं पोट्टा विप्पी म्हणजे त्याचं पोट फाडावर त्या उंबराच्या फळाचं. पुरगुलुंडुनू, पुरगुलू म्हणजे किडे असतात, तसं नुसतं वरच्या रंगाला वरी भगवा झाला ना, असं वरच्या रूपाला भाळून जिंदगी बर्बाद करू नका. गुपचूपवाल्याच्या नादात, इंस्टाग्राम वाल्याच्या नादात, फेसबुक वाल्याच्या नादात त्याच्या रंगाला रूपाला भाळून मायबापाची इज्जत घालवू नका. मेडी पंडू चूडू मेली मै उंडुनु पोट्टा विप्पी चूडू पुरगुलुंडुनु పిరికివాని మదిని వెంకమే లాగురా విశ్వదావిరామ వినురవేమ. ఒక్కసారి నేను చెప్పిన మాటకు చెవితోటి మంచిగా వినండి. ఈ ఒక్క మాట మళ్ళా మళ్ళా మీకు దొరకదు. ఇక్కడ ఈ మోరవాడిలా కీర్తన నడుస్తున్నది ఒక్కటే మాట మీద. ఏ మాట? గి శరీరం మళ్ళా మళ్ళా రాదు. 84 लाख యోనిలా పోయినాక మనం అందరం దుఃఖాలతో కలిసిపోతాం. కానీ ఇక్కడ వచ్చినాక దేవుణ్ణి మొక్కాలా, దేవుని యాత్ర చెయ్యాలా, దేవుని భజన కీర్తన చేస్తే మన కళ్యాణం అవుతుంది. విఠ్ఠల విఠ్ఠల वयाच्या 14व्या वर्षी आळंदीला पाहिलं, फक्त पंढरीची एक वारी केली आणि त्या देवाला हृदयामध्ये लक्षात ठेवा जागा बनवली. विठ्ठलाला मनामध्ये धरलं आणि माऊलीच्या सान्निध्यामध्ये लक्षात ठेवा. आळंदीमध्ये मी जेव्हा होतो राहायला, लक्षात ठेवा 97 ची गोष्ट आहे. आळंदीमध्ये मी असताना सुरुवातीला आलो, 4 दिवस मारवाडी धर्मशाळा माऊलीच्या शेजारी, त्या ठिकाणी 4 दिवस राहिले. तिथं एका महाराजाच्या सानिध्यामधून गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्याकडे 4 वर्ष अभ्यास केला. त्या संस्थेमध्ये दरवर्षी सप्ताह होतो गुरुजींच्या संस्थेमध्ये आणि त्या ठिकाणी दरवर्षी संस्थेचे शिक्षक यायचे आणि मला तिथं संगत घडली. संगतीचे परिणाम सांगत असताना ते गोष्ट सांगतोय तुम्हाला, अभंगाच्या बाहेर नाही किंवा माझं चरित्र मांडतो हे नाही, संगत या विषयावर बोलतोय. आणि जागृत उदाहरण, बालतीची इकडची तिकडची मेंढराचे धनगराचे उदाहरण, कायला आपलं उदाहरण देऊन तुम्हाला मी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये असताना लक्षात ठेवा 2 वर्ष मराठी शिकण्यासाठी गेले. बरं, मला मराठी शिकवलं कोणी? आता हे प्रश्नच पडतो, तिथं कोणाला येते आता मराठी? मला शिकवणे, माझी भाषा कोणाला कळणार नाही, तो काय शिकवणार नाही. परंतु लक्षात ठेवा, मृदंग सम्राट, पुन्हा नाव घेतो मी त्यांचं, आदरणीय गुरुवर्य एकनाथ महाराज कोष्टी यांनी मला 2 वर्ष लक्षात ठेवा मराठी शिकवले. त्यावेळेस ते असणारे धर्मशाळे, देवीदास धर्मशाळेमध्ये राहायला होते. लक्षात ठेवा. पुन्हा तिथून ते वैष्णव सदन मध्ये राहायला होते. त्याच्यानंतर मग आपल्या 40 फुटीला येऊन त्या पद्मावती रोडला राहायला लागले. लक्षात ठेवा. संगत या विषयावर बोलतो. आळंदीमध्ये आल्यानंतर संतन की संग करले, चांगल्याच्या संगतीत गेलेला व्यक्ती वाईट मार्गाला लागत. मराठी आणि संस्थेमध्ये मला सप्ताह दरवर्षी राहत असताना गुरुवर्य बाजीराव महाराज चंद्रे नाना यांनी मला मार्ग दावणी गेले. आधी दयानिधी संत ते म्हणतात ना, तसं मला मार्ग दावणारे संत स्वरूपाने बाजीराव महाराज चंद्रे नाना सापडले. त्यांच्या योगाने त्यांचा हट्ट होता, जोग महाराज संस्थेमध्ये तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी राहावं. आपल्या वारकरी संप्रदायाचा ध्वजा असणारा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तू नेऊ शकतो. मी म्हणलं, नाना मला व्याकरण येत नाही, मला ते लघुकोमध्ये काही येत नाही, मला म्हणलं मी तिकडचा कसं, तू फक्त संस्थेत बस, मी पाहतो पुढं. फक्त महाराज त्यांनी धीर दिला, बसलो. कसा पास झालो ते मलाही माहिती नाही. पण ते पूर्ण गुरुवर्यांची कृपा. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कोण्या वर्षी? ज्या वर्षी देव गोपाल शास्त्री शिकवायला होते त्या वर्षीची गोष्ट. त्यावर्षी त्यांच्याकडून मी व्याकरण वगैरे शिकलं, हरिपाठ वगैरे, हे काकडा वगैरे हे सर्व शिकून संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि बाजीराव महाराज चंद्रे नानाच्या कृपेनं ढकलत आपली गाडी ढकलून गेली. आणि पूर्ण अजून सांगण्यापेक्षा खरं बोललं, सत्य बोललं, मुख्य दुःख आणि 3च वर्ष काढले, 4था वर्ष काढला नाही. कारण वेळ लागला होता. कोणचं वेळ? देवाचं वेळ. लक्षात ठेवा. त्या वेळेमुळे संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते माऊलीच्या अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचा अभ्यास, मराठी भाषेचा अभ्यास केला आणि वेळ लागलं. 2ऱ्या वर्षापासूनच वेळ लागलं वृंदावनचं. आणि 2रा वर्ष कसा ढकलला ते ढकलला. 3ऱ्या वर्षात म्हणलं संस्था झाली, आपण पळावं तिकडं आणि आकळावा श्रीपती येणे. पण ते विठ्ठल संतांच्या संगतीमध्ये राहिलेला हा फळ
फळ म्हणजेच माझ्या वृंदावनचा भगवान कृष्ण. कृष्ण कोण आहे? आकळावा श्रीपती. श्रीपती कोणामुळे भेटला? संताचे संगती. संताच्या संगतीमुळे धाम वृंदावनचा देव भेटला आणि त्या वृंदावनच्या देवाच्या सानिध्यात राहिल्यावर मग माझी आवडीवरचाच अभंग आहे बरं काय पूर्ण. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाला काय बघलं मला का आवड वाटते. आता एखाद्या मावशीने जर चांगली चांगली भरभरीत शालू घालून आलं का ती म्हणते उद्या काल्याला मी बघतो जाऊन चांगली घालून येते. अशी अशी आवड म्हणा. दुसऱ्याचं पाहिलं की आपल्याला आवड वाटतं, दुसऱ्याला आपण बी करावं असं वाटतं. पण लक्षात ठेवा प्रत्येकाची आवड वेगळी, आवड आणि गरज वेगळी हे लक्षात ठेवा. मी पण माझ्या जीवनाचा एकच संकल्प गृहीत केला. जीवन मी सुरुवातीपासून सांगत येत आहे तुम्हाला, अभंगाची भूमिका मांडली तेव्हापासून सांगतोय शरीराचा भरोसा नाही. शरीराची होय माती, शरीर केव्हा जाईल सांगता येत नाही. माझ्या डोळ्याच्या पुढं मी पाहिले. पुन्हा मी प्रत्येक कीर्तनामध्ये भागवतामध्ये सांगत असतो. माझ्या वृंदावनमध्ये राहत असताना माझ्या डोळ्यापुढं घडलेले एक चांगले व्यक्तिमत्व असणारे आणि चांगला प्रचार त्यांचा धर्मदेवजी महाराज, भागवताचार्य, रामायणाचार्य धर्मदेवजी. नुसतं तुम्ही युट्यूबवर नाव त्यांचं टाकलं ना तर त्यांचा महाराज खूप प्रचार, प्रख्यात कथावाचक. वय वर्ष 32. 4 आश्रम महाराज त्यांचे. वृंदावन मध्ये 3 मजली आश्रम आहे लक्षात ठेवा. कालिदेच्या शेजारीच धर्मदेवजीचा आश्रम आहे. कालिदेच्या शेजारी आपण बघलोय, जवळच आहे लक्षात ठेवा. 3 मंजिलचा आश्रम, गोशाळा, हरिद्वार मध्ये हरीची पोळी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी 2 मंजिलचा मोठा त्यांचा आश्रम लक्षात. द्वारकेला त्यांचा आश्रम लक्षात ठेवा. असे महाराज मोठमोठ्या आश्रम, प्रख्यात मोठमोठ्या गाड्या आणि त्यांची नेहमी असणारी आस्था, संस्कारला लाईव मोठमोठे आश्रम, गोशाळा बांधल्या. आणि जीव महाराज रात्रच्या पारी हरिद्वार मध्ये असताना अटॅक आला तेव्हा मेलं माहित नाही. सकाळच्या पारी 10 वाजता महाराज उठत नाही. पाहिलं तर काय महाराज गेले. हे मी का बोलतोय? याच्या नंतरची गोष्ट बोल. काय घडलं? 3 आश्रम, किती मेहनत केली, किती बांधले आश्रम. आणि त्या आश्रमासाठी, त्या गोशाळेसाठी ते मोठे मोठे 3-3 मंजिलचे गेस्ट हाऊस त्यांचे, भरपूर यात्रेकरू थांबायचे, व्यवस्था राहण्याची चांगली. आणि ते गेल्याच्या नंतर भांडणं परिवाराचे. मी इतके वर्ष होतो सोबत. ते म्हणायचं मी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आम्ही गाडी चालवायला 25 वर्ष होतो. लागले भांडणं परिवाराचे. कोर्टचा केस अजून मिटला नाही. कब्जात गेले महाराज ते 3 आश्रम. गृहीत ठरवलं प्रत्येक महाराज, प्रत्येक म्हणजे गृहीत धरू नका, प्रत्येकच आश्रम असो, घर असो, बंगला असो, गाडी कमवतो. कमवू नये म्हणून माझं हे म्हणणं नाही. वाईट दृष्टीने त्याला घेऊ नका. कमवा, उत्तम रीतीने कमवा. पण प्रत्येकाची अपेक्षा असते मोठी गाडी घ्यावी, मोठी महाडी बांधावं, मोठा एखादा महाराज आश्रम बांधावं, मोठी गोशाळा काढावी. मेल्यावर भांडणं लावून सोडून द्यावं. ते गाडी कोण घेईल हिसकावून ते पत्ता नाही, ते आश्रम कोण हिसकावून घेईल पत्ता नाही, गोशाळेची वाटावाटी झाली. हे प्रत्येक जीवनात मी सर्वांना पाहिलं आणि माझी आवड मी ठरवली जीवनामध्ये. लक्षात ठेवा, कोणची? कीर्तन असो, भागवत असो, काही करू, याच्यामधला निम्मा वाटा माझ्या जीवनाचा एकच करण. ज्याच्यापासून मला हा मार्ग मिळाला, ज्याच्यामुळे मला हा अधिकार मिळाला, ज्याच्यामुळे मला धाम मिळाला, त्या विठ्ठलाची एक वारी केली. त्या विठ्ठलाला माझ्या उत्तर प्रदेश भारत देशामध्ये कोणी ओळखत नाही. महाराष्ट्र सोडला, महाराष्ट्राच्या बाहेर जास्त लोक ओळखत नाही. वृंदावन मध्ये कृष्णासाठी सर्व आपला महाराष्ट्र जातो, पण माझ्या विठ्ठलाला तिथं कोण ओळखतं का? ओळखत नाही. जीवनाचं एकच लक्ष केलं, आवड माझी एकच जीवनाची, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आश्रमाला कोणी हिसकावून गेलो, गाडी घेतली कोणी घेईल. विचार ठरवला जीवनाचा, आवड चांगली ठेवा. माझ्या विठ्ठलाचा मंदिराचा मी संकल्प केला. माझ्या विठ्ठलाचं मंदिर वृंदावनामध्ये होईल आणि त्या मंदिरात मला एका पुजाऱ्यासारखं राहण्याचा योग मिळेल. आणि माझा देह जरी सुटला, उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठल विठ्ठल. कोण परिवार जाणार नाही हिसकावून घेण्यासाठी. त्या मंदिरावर कोणाचा कब्जा नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन, महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा विठ्ठलाचे दर्शन करतील. विठ्ठल कृपा धाम, वृंदावन धाम में बनना चाहिए. ये जीवन का अच्छा संकल्प, इसी को कहते हैं आवड. अशी आवड ठेवा जेणेकरून तुमची कीर्ती राहून जाईल अशी. पण तुकोबाराय तुम्ही म्हणता ऐसे आवडते मना, तुम्ही म्हणता की तुमच्याही मनाला असंच काहीतरी आवडतं. मग चांगलं आवडतं तर मागा किंवा काहीतरी. तुकोबाराय म्हणले देवा मी मागतो खरं, तुम्ही म्हणता ऐसी आवडते ऐसी आवडते, कैसी आवडते. तर तुकोबाराय म्हणले देवा मी जर माझी आवड सांगली तर तुम्ही भलतेच काय देऊन टाकशान. जे आवडत नाही ते आधी सांगतो.
काय म्हणतात तुकोबर आहे? जे आवडतं ते आधी सांगणार नाही. जे आवडतं ते तुकोबर आहे म्हणतात ना. ऐसे आवडते म्हणा. तुको देवानी म्हणले कैसे आवडते, काय आवडतं ते जर सांगायला लागलं तर देव दे नको तेच देतील. त्यासाठी देवा आधी सावधान, ध्यान देऊ नये का आणि ते पूर्ण करा. देव म्हणले मी काय मंत्री एखादा राजनेता हो का काय, आज बोललो न उद्या खोटा गेलो, असं नाही. मी राजकारणातला नाही. बोले तैसे चाले त्याचे वंदावी पाऊले. मग तुकोबर आहे म्हणतात देवा ऐसे आवडते म्हणा, पण माझी आवड सांगण्याच्या आधी मला काय आवडत नाही ते आधी सांगतो, मग मला काय आवडते ते सांगतो. ठीक आहे तुकोबर आहे, तुम्हाला काय आवडत नाही ते सांगा. त्यावेळेस तुकोबर आहे म्हणतात अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा, येते माझे अर्थ नको देवा, येथे माझे अर्थ नको देवा, येथे माझे अर्थ नको देवा. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. लगे माईक पदार्थ येते माझे अर्थ नको देवा, तेथे 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 माझे अर्थ नको देवा. ओ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. आणि न लगे माईक पदार्थ भलतच काय देऊ नका देवा. पदार्थाची अपेक्षा नाही, भोगाची अपेक्षा नाही. भोगाला आधीच तुकोबर आहे त्यागून टाकतात. भोगाला काय करतात? त्याग करतात आधीच. मला भोग देशील, मला भोग नको का, तर देवा मला माहिती आहे तुम्ही कोणत्या दृष्टीने मला पाहताय. कारण देवाला माहित होतं स्त्री एकान्न करिता मेली, मग हे भोग देईल मला. कोणासारखं? त्या सुदामा ब्राह्मणासारखं. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला देवाने काय दिलं त्याला? सोन्याचं घर दिलं, सोन्याची नगरी दिली. तसं तुम्ही मला देशाल. तशी माझी सुशीला बी नाही. तुकोबराची सुशीला कशी होती तुम्हाला माहितीये? देवानी तिचा पाय आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि लक्षात ठेवा देवाने तेवढंच नाही, जसं गाय वासराला चाटती तसं देवाने तिच्या पायाला लक्षात ठेवा आपल्या जिभेनं नाही. त्याच्यात मला तर हे सांगायचं पुढं माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगतोय, प्रत्येक वेगळे वेगळे सांगतात. देवाने जिभीनं चाटलं नाही की म्हणा तर मग काही वेगळाच अर्थ लागून जाईल. लोक म्हणतील असं कुठं केलं का, बोललेलं का. देवाची इच्छा अशी झाली तिचा पाय चाटावं, परंतु देवाने काय केलं? देवाने तिची माती आपल्या जिभेनं चाटल्यासारखं बोटाने घेतलं आणि चाटलं. तेच केलं ना देवानी. आपल्या जिभेचा तुका काढला, तिच्या पायाला लावला. लक्षात ठेवा देवाने तिचा उद्धार करण्यासाठी लक्षात ठेवा तिचा पाय जवळ घेऊन काटा काढला. ते म्हणायला लागले काटा मोडला, जरा हळू सावकाश, कधी काढून माहित आहे का नाही? ते म्हणला चांगल्याचे काढलेत काटे. कोणाचे काढलेत? कोणाचे काढले हो याने काट? ते म्हणायला लागलं कंसाचा काढला, रावणाचा काढला, पुतणेच. आता हिला काहीच माहित नव्हतं हे नाव. तुकोबर आहे पत्नी असणार जिजाबाईला म्हणतात. त्या पुतणेचा काढला, ताडकेचा काढला, बरेच नाव पाठ. म्हणलं हो एवढ्याचे काटे काढलेत, हे काटा काय सोपा आहे? आणि देवाने ते काटा काढला जिजाबाईचा. लक्षात ठेवा. मग ती जिजाबाई काही सामान्य होती का? देवाने तिचा पाय घ्यावा आपल्या हातामध्ये. अहो त्या पायाची रज लागावया रज, चरणाची माती धावत चालते मागे मागे माग माग देव असतो. कोणाच्या? आशांच्या. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अनेक नलगे माईक पदार्थ, मला बाकीचं काय देऊ नको. मग तुकोबाराय तुम्ही सांगा ना, मग तुम्हाला काय आवडतं? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय आवडलं तर तुम्ही काय मागता का? तुकोबाराय तुम्ही काय मागायला लागले? देव वसे चित्ती
आता देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं तुकोबाराय मागतात. मग तुकोबारायला आता पसरो कोणीच भेटलं नाही का? ज्या भेटत नाही तेच माणूस मागतं का नाही? मग तुकोबारायच्या सानिध्यामध्ये एवढ्या वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये राहत होते आणि तुकोबाराय म्हणतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. मग आतापर्यंत तुकोबारायला संगत घडलीच नाही का? मग संगत एवढी घडलीच असती तर मग मागले कशाला? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता इथं एक शब्द घेऊया आपण. देव असे चित्ती त्याची घडावी संगती असं म्हणायला पाहिजे ना हो तुकोबारायला. काय म्हणायला पाहिजे? देव असे चित्ती त्याची घडावी संगती. पण तुकोबाराय काय म्हणतात? देव वसे चित्ती. वसे वसे शब्द वापरला आपण. या वसे शब्दाला धरून त्याच्यावरच बोलू, बाकीचं कशाला. तुकोबाराय म्हणतात देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तात देव वसतो त्याची संगत मला पाहिजे. मग एक लक्षात ठेवा, असतो असं बोलले नाही. ज्याच्या चित्तात देव असतो, असणं वेगळं आणि वसणं वेगळं. बरं का? बरं हे कसं काय महाराज? असणं आणि वसणं एकच नाव? तसं नाही. असणे वेगळे, वसणे वेगळे. आता 8:30 वाजले, महाराजांच्या डोक्यावर फेटा असणे आणि अजून 1 तासाच्या नंतर 1 तासाच्या नंतर नसणे. मग तुकोबाराय म्हणतात असणं आलं का पाठीमागच कोण असतं? नसणे. म्हणून असणं आलं का असण्याच्या मागं नसण्या लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणत नाहीत देव असे, म्हणत नाहीत देव वसे असं म्हणतात. देव चित्तात असणाऱ्याच्या नको, देव ज्याच्या चित्तात वसतो त्यांची संगत दे. देव ज्याच्या चित्तात असतो त्याची संगत नको. का? हे असणार मंदिरच्या बाहेर पडलं का ते नसणंच आलं. देव गेला, आला मोबाईल, पुन्हा गेला देवाची आवड. मग आता तिथे मंदिरामध्ये नसताना ते लिहिलेलं असतं ना बोर्डावर, मोबाईल बंदी आहे का नाही? मोबाईल नेत नाही. मग तिथं जातं फक्त देवालाच बघतं, देवाच्याच पाया पडतं. कोणाबद्दल बोलतो? ज्याच्यापाशी मोबाईल नाही, काउंटरमध्ये ठेवलंय. आता ते गेलं फक्त देवाकडेच बघलं. मोबाईल जर असता तर ते देवाकडे बघलं असतं वय. हा, ते तुम्हाला सगळ्याला माहिती. मग मोबाईल असणेवाले नाही, हृदयात मूर्ती बसणे असं द्या. मग हे असणार गेलं तर ते देव त्याच्या हृदयात बसत नाही, वसत नाही. मग ते गेलं आणि देवाला बसवलं आणि निघलं. बाहेर निघलं का पुन्हा मग ते असणार मागं नसणार येतं आणि ते निघून जातं. असणार नको, असण्याच्या मागं नसणार असतं. वसणार द्या. बरं वसणार नसणार ह्याचा महाराज जरा अर्थ जरा समजून सांगा. बरं समजून सांगतो. सागरामध्ये वीज असते का वसते? सागरात, मोठ्या पाण्यात, समुद्रात, पाण्याच्या टाकीत असते का वसते? कळतं का नाही? ते असतं बी नसतं बी, त्याचं काय खरं नाही. ते आर्थिंगवर चालतं, गेलं का गेलं, त्याचं काय खरं नाही. पण वसने, वसने म्हणजे नित्य अखंड राहणार. ज्याच्या हृदयात अखंड तू वास करतोस त्यांची संगत मला दे. ते असणाऱ्याची देऊ नको. असणाऱ्याच्या मागं लगेच दुसरं काय पाहिलं का ते देतो सोडून, त्याच्याच मागं लागतं. असलं नको देऊ मला. ज्याच्या हृदयात तू नित्य वस्तूस ते दे. अखंड जयात तुझी प्रीती मज दे तयाची संगती. बरं ठीक आहे. बरं देव कोणाच्या हृदयात वसतो? बोलत झाला बरं, प्रमाण बी बोलत चला एक एक, तर मग जरा बरं वाटेल. देव कोणाच्या हृदयात वसतो? ज्याचं चित्त निर्मळ आहे. तुका म्हणे चित्त करा गोपाळ येऊनी गोपाळ राहे ते. हो येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ. तू का म्हणे चित्त
चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राहे तुका मने चित्त करार निर्मळ तुका मने चित्त करार निर्मळ तुका मने चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राहे तुका मने चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राहे तुका मने चित्त करारे निर्मळ तुका मने चित्त करारे निर्मळ करारे तुकोबाराय म्हणतात देवा देव वसे चित्ती. देव कुठं बसतो? मनामध्ये बसत नाही, शरीरामध्ये बसत नाही. देव बसण्याची जागा कुठे? ते कळालं कोणाला? मनाला. कोणी सांगितलं? जसं बिभीषणाने सांगितलं, प्रभू रावण ऐसे मरने वाला नहीं प्रभु, तो 10 मस्तक इसके बार बार जाएंगे बार बार आएंगे. इसका प्राण कहां पर है प्रभु? इसका प्राण इसके नाभि में है. इसके नाभि में अमृत का कलश रखा हुआ है. जब तक इसका अमृत का कलश सूख नहीं जाएगा ये रावण मरने वाला नाही. रामाला कळालं. जसं त्याच्या मनाला माहिती होतं, मनाने सांगितलं रामाला, रामाला कळालं या नाभीत आहे. तसं मन सांगतंय देव वसे चित्ती. चित्तामध्येच देव बसतो. जसं रावणाच्या नाभीतच अमृत हे कळालं, तसं नाभी कळाली ना तर रावण मेला. तसं देव कुठं बसतो? चित्तात. म्हणून मग आधी त्या चित्तामध्ये जर मग देव बसतो आणि त्याची संगत जर आपल्याला करायची असेल तर देव सहजासहजी बसत नाही. केव्हा बसतो देव? ते हृदय निर्मळ करावं लागतं, तेव्हा देव त्याच्यामध्ये बसत असतो. मग निर्मळ कोणाचं आहे? हात वर करून सांगा, कोणाकोणाचं चित्त निर्मळ आहे? आहे का? यक्कही करत नाही का? सगळ्यालाच माहिती आहे आपलं चित्त निर्मळ नाही. आपला देव चित्तात, आपला महादेव. श्रावण सोमवार चलाले तर कोणाच्या तर चित्तात महादेव आहे का नाही? वर हात करा ना जरा. हाय हाय कुठं? किती दिवस? लक्ष असो. देव वसे हे तुमचा महादेव सोमवारापुरताच आहे. श्रावणापुरताच. श्रावण गेला महादेव गेला. बरं तुम्ही म्हणता आमचा महादेव जात नाही. मग महादेवाला एक गोष्ट बी आवडत नाही. काय? हरी हरा नाही नका. मग तुम्ही वाद करता का? करणार भांडण करता का नाही? कोणाशी नाही करत, कोणाशीच नाही करत आहे ना. कोणाशीच वाकड नाही बोलत, कोणाला दुखवत नाही. असं सगळेच माणसं आहेत. चालतच राहतं महाराज. भांड्याला भांड खेटतच असतं, आवाज येतच असतो. ते आपलं असतं, लक्षात ठेवा गृहीधरा. देव वसे चित्ती. मग त्या चित्तामध्ये देव बसतो तर चित्त आधी निर्मळ केलं पाहिजे. आता देव कुठं बसलेला आहे? आमचे भगवान पांडुरंग, भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसोबत सावता महाराजाच्या सानिध्यात बसलेले आहेत. त्यांच्या चित्तामध्ये देव आहे का नाही? सावता महाराजांच्या साठविला दाता साठवला का नाही? मग आता त्यांच्याच पुढे त्यांच्या चित्ताचं बोलू ना आपण. घेतला अवतार गाव आरण गाव. आणि तुमच्या गावाचं नाही आरणच ठेवायचं होतं, पण कोणी ठेवलं काय माहिती मोरवाडी. कारण हे आपलं गाव पण सावता महाराजांचंच आहे. आणि मग सावता महाराजावर जर बोलायला गेलं तर आपल्यापाशी 15 काय आता 10 मिनिटच राहिलेले आहेत. सावता महाराज तुम्हाला सगळ्याला माहिती, मी काय सांगू. तुमच्यासारख्यानी मला शिकवावं, मी जाऊन बाहेरच्या गावात सांगावं लागतं. कारण लक्षात ठेवा, मग सावता महाराजांनी साठविला दाता त्रैलोक्याचा त्याच्या हृदयामध्ये देव बसला जाऊ. केव्हा? देव सहजासहजी कोणाच्या हृदयात बसत नाही. का म्हणे चित्त करारे निर्मळ. आपलं निर्मळ नाही. आपलं कसं आहे? त्याच्यामध्ये कोंबडं जाऊन बसलेलं आहे, त्याच्यात बकरं जाऊन बसलेलं आहे, ससं जाऊन बसलेलं आहे, हरणं जाऊन बसलेली आहेत, मांजरं जाऊन नाही खात म्हणा. तुम्ही म्हणशाल मान नाही, इकडं नाही, ते तिकडची गोष्ट या भागात तिकडे खातात. हो, इकडं नाही. तर आपल्या इकडं नाही. तर हे आपलं निर्मळ नाही. आपलं चित्त निर्मळ नाही. आणि ज्याच्यापाशी कोंबड्या बकरे हे सगळं जिथं असतं तिथं देव नसतं. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या. कोण्या महाराजांनी सांगू का नको सांगू, मी सांगतोय. तुम्ही किती सोमवार करा, किती श्रावण बाळगा, किती महादेवावर पाणी कळसाच्या कळसवता गंगाजल वतून श्रावण झाल्याने हाडक फोडले
कोंबडे कापले, बकरे दाबले, तुमच्या सोमवाराला अर्थ नाही, तुमच्या त्या श्रावण मासाला अर्थ नाही, तुमच्या त्या पंढरीच्या वारीला अर्थ नाही, ते साष्टांग दंडवत त्या पांडुरंगाच्या सावता महाराजाच्या मंदिरात घातले तरी अर्थ नाही. किती अभिषेक घाला, किती तीर्थयात्रा करा, किती अन्नदान करा, हडकं फोडून जर देव देव करत असाल, कुठलंच फळ तुमच्या पदरात पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल का एवढा देव असतो. मंदिराचा अर्थ मी भागवतात पण सांगितला होता. मंदिरात देव असतो. मम दी र 3 शब्द. मम म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दीनता, र म्हणजे रम्यता. मांगल्यता, दीनता, रम्यता जिसके हृदय में बसती है वहीं भगवान का वास होता है. देव वसे चित्ती. देव वसतो कुठं? जेव्हा आपल्या हृदयात मांगल्यता, दीनता, रम्यता येते, ते चित्त निर्मळ होतं. मग तिथं येवनी गोपाळ राहे ते हृदय बनालो भक्तो गोकुल धाम रे. काय सांगितलं याच्यात? हृदय बनालो. क्या बनालो? गोकुल धाम. अपने हृदय को गोकुल बनाओ तो उसमें कृष्ण आके रहेगा. आपण हृदयाला गोकुलच बनवलं नाही तर कृष्ण कसा राहील? म्हणून चित्त निर्मळ केलं पाहिजे. तिथं देव वसतो, लक्षात ठेवा. मग जिथं देव वसतो, देवा त्याची संगत मला दे. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. संगतीचे 4 प्रकार. संगती, सुसंगती, कुसंगती आणि एक विसंगती. 4 संगत्या लक्षात ठेवा. आता ह्या संगत्या महाराज लक्षात ठेवा. सुसंगती, संताची संगत लक्षात ठेवा. सुसंगती, भरताची रामाची सुसंगती लक्षात. हनुमंताची रामाची सुसंगती. केवटाची रामाची सुसंगती. कैकेयीची मंतरीची. ते तुम्ही बोलत चाला. आता मला हे जास्त सांगायचं नाही. सगळं महाभारत या संगतीवर काढलं तर अजून जाईल. कळून चुकलं तुम्हाला. संगतीचे 4 प्रकार. तुकोबाराय म्हणतात देवा देव वसे चित्ती. वसे, पुन्हा शब्द घ्या. ज्याच्या वसतो असतो त्याची नको. अखंड ज्याच्या हृदयात देव वसतो त्याची संगत द्या. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. बरं, संगत द्या. पण कोणाची संगत? मी सुरुवातीलाही सांगून गेलो. संतन की संग. देव म्हणले मलाच भेटत नाही, तुम्हाला कुठलं? माझ्याच पदरात भेटलं नाही. धावून पळून पाठीमागा लागून त्यांची मातीमया पदरामध्ये भेटत नाही लवकर. आणि तुम्हाला ते मागतात. अहो, चोरापाशी चोर गेल्यावर काय भेटणार आहे? लक्षात ठेवा. गरीबापाशी गरीब गेल्यावर भेटणार नाही. मग मलाच भेटत नाही. माझं थोर भाग्य तुमच्यासारखे संत मला भेटतात, हे माझा हो भाग्य. आणि तुम्ही म्हणता संताची संगत द्या. तुकोबाराय, संताची संगत तुम्ही मागताय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बघा काय, तुम्ही संगत मागताय ना, तर ठीक आहे, तुम्हाला मुक्ती देतो संताच्या बदल्यात. घेऊन जा. काय देतो? मुक्ती. तुकोबाराय म्हणली आमच्या दारामध्ये खेळतात माग पुढं, नको. मुक्ती. बरं, जाऊ द्या. गरीब एक पत्नी तुमची अन्न करता मेली, धनवान बनवतो. धन पाहिजे ते घ्या. कुबेराचा बगीचा तुमच्या हातात देऊन टाकतो. चाबी घ्या. पैसा नको, मुक्ती नको, फक्त तुकोबाराय म्हणतात देवा मला द्यायचंय तर काय द्या? संत संगत द्या. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, संत संग दे सदा. शेवटी देवाला विवश केलं तुकोबाराय. का? आवडीच मागलं पाहिजे. लक्षात ठेवा. मग तुकोबारायला याची काय होतं? गरज बी होती आणि त्याची आवड बी होती. म्हणून तुकोबाराय म्हणले, तुकोबारायला देवाने म्हणलं आता विवश केलं देवाला. देवाने म्हणलं आपलं जेवढं पुण्य आपल्या पदरात होतं संताच्या संतीचं ते गटुडता देऊन टाकावं तुकोबारायला. तुकोबाराय ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे देतो, पण चातुर्मासापुरती का 1.25 महिन्यापुरती का 1 सालापुरती काहीतरी बोला. किती दिवसासाठी? तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. हरी जन सवे भेटी, हरी जन सवे भेटी, हरी जन सवे भेटी, हरी जन सवे भेटी, हरी. अंगवी म्हणजे लांब गेला नाही पाहिजे. संगत दिली तर मी सुरुवातीला बोललो संगत संताची लय कमी वेळापुरती भेटते. भेटती का नाही?
कमी वेळापुरती भेटला संत गेला. तुम्ही म्हणले होते संत संगत द्या, मी दिली. आता तो गेला, झाली ना तुमची गोष्ट पूर्ण. पण तुकोबा लय हुशार आहेत, बुद्धी लावून काम करतात संत. देवाचं मेमोरी काम करत नाही, पण तुकोबाराची मेमोरी लय काम करती. तुकोबारायांनी ओळखलं देवाला. देवाला तुकोबारा म्हणतात, देवा संत संगत मागली तर तुम्ही देता, आणि घंट्यानंतर तू चालला गेला, झालं मी द्यायचं होतं तेवढं दिलं. तुम्ही संत संगत मागली, मी दिली. वारी झाली, गेले ते आपल्या आपल्या मार्गाला, तुम्ही जा आपल्या मार्गाला. हा, तुकोबारायांनी एकाच वचनात देवाला बांधलं. एकाच वचनात 2 वचन मागले. कसे? अंग संग दोन्ही मागितले. संघच मागला नाही. संघ मागला तर ते संघ तुटून जात असतो. संघ काय वेळा पुरता. आता आम्ही काय तुमच्या संगतीमध्ये किती उद्या पुरता. कालाचं कीर्तन झाला, तुमचा राम राम, आम्ही जातो आमच्या गावात. संघ आपला इथपर्यंतच लक्षात ठेवा, असा असतो. पण तुकोबारायांनी काय मागितलं देवाकडे? संघ मागला तर हे देव लय हुशार आहे, ते लय हुशार, मेमोरीनं काम करतं, तेवढंच देतं. त्यासाठी देवा तुकोबारायांनी बुद्धी लावली. आणि मग तुकोबारायांनी देवाकडे मागलं, नहो अंग संग तुटी. म्हणजे अंगाने तुटी झाली नाही पाहिजे, अंगाने तुटी झाली नाही पाहिजे, असा मला संत संगत दे. एवढं मागल्याच्या नंतर लक्षात ठेवा, तुकोबारायाला देवानी म्हटलं, तुकोबाराय तुम्ही म्हणतास हरिजनासी भेटी, नहो अंग संग तुटी. अभंगात हरिजन शब्द वापरलाय, याचा अर्थ तुम्ही वेगळाच लकाल. हरिजन अर्थाचे 2 अर्थ होतात, म्हणून मी सुभाषितकार बोलून गेलो सुरुवातीला. काय अर्थोय चिंती पंडिता. पंडितो अर्थ इच्छन्ते. पंडित अर्थ करत असतात. शब्दाचे 2 काय होत असतात? समन्वय होत असतात, अर्थ होत असतात. कसं होत असतात? खारे शेंगाने, खारे शेंगाने घ्या, खारे शेंगाने. पंडितो अर्थ इच्छन्ते. आता पंडित तिथं अर्थ लावतो अगोदर. काय 2 अर्थ होतात इथे. कसे होतात? खारे खारे, कळालं का? दुसरा खारे शेंगाने, मिठामध्ये तळलेले. कळालं का तुम्हाला? हरी जनासी भेटी. मग तिथं ती अर्थ लावू नका, लक्षात. त्याचा काय? भगवान के लाडले प्रिय भक्त को कहा जाता है? हरी जनासी भेटी. हरी जनासी भेटी म्हणजे काय? भगवंताचे लाडके प्रिय भक्त हरिजन, हरीचे दास, हरीचे भक्त, हरीचे लाडके. लक्षात ठेवा, भगवंताचे कोण आहेत? हे लेकर आहे. म्हणून हरिजनासी भेटी, नहो अंग संग तुटी. आणि माझं जीवन तुकोबाराय म्हणतात, देवा जसं पाण्यात मासा राहतो का नाही, पाण्यापासून जर मासा वेगळा झाला तर तसं महाराज लक्षात ठेवा, तुकोबाराय म्हणतात, देवा मला या संतापासून दूर करू नका. का? तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. यावर मला
देवा पुरवावी देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना स्वरो इच्छन्ति गायकः असे स्वर जर राहिले आमच्यासारख्याला दुर्लभ भेटत जा गाठत जा न हो अंग संग तुटी भाग्य लागतं महाराज असं गायक भेटण्यासाठी असे वादक भेटण्यासाठी तुमच्यासारखे टाळकरी भेटण्यासाठी काय गावाला आम्ही कीर्तनाला जातो बघतो जसं 10व्याला 10 लोक बसलेले इकडं एक मुंडकं एकाकडे इकडं एकाचं मुंडकं तिकडं एक डोकं खाली टेकवलेलं गायक असे असतात एक बेतालामध्ये एक चौतालामध्ये पाकवाजा एकीकड आणि ते माईकवाला तर भलतीकडच असतं त्याची तर गोष्ट शिट्या वाजवून बेजार करतं पण एकही शिटी वाजली नाही एकही उठलं नाही हे सार्थकताच म्हणावं लागते देवा कीर्तन आवडला असेल पांडुरंगा सावता महाराज तर यांची माझी नव अंग संगती आणि जीवन जर माझं असंच घालवायचं असेल परमार्थामध्ये तुका म्हणे जीने भले संत संघष्टने असंच जीवन माझं घडू दे की यांचे संत संघष्टने अशीच आमची संघटना म्हणजे सांगड घाला रे भक्तीची अशी आमची एक भक्तीची असणारी सांगड देवानी अशीच ठेवली पाहिजे अभंग पहिलीच वेळेस अभंगाचे चिंतन बरेच केले होते मागणी पराभंग म्हणलं का धगधग धगधग होतं लक्षात ठेवा आणि तसं माझ्या चॅनलवर पहिलीच वेळेस हे कीर्तन बरेचसे कीर्तन यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत देव बसे चित्ती मी पहिलं सुरुवातीला सांगलोय मी अज्ञानी आहे माझा तेवढा अभ्यास नाही आहे फक्त संतांच्या संगतीचं जे फळ आहे ते तुमच्या पुढे दाखवण्याचा त्याचा रस मी प्रयत्न केला साळुंकी मंजुळ बोलत अशी वाणी शिकविता धनी वेगळाची माझी भाषा मराठी नाही आहे नसा मराठी बोलणं सोपं नाही मराठी साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं अमृताचं असणारं मराठी आहे आणि माझं महाराज आज बरेच 20 वर्षे झाले वृंदावनमध्ये राहून हिंदी आणि मग त्याच्यामध्ये मग हे संताला तुमच्यासारख्या प्रेमाच्या लोकांना कीर्तन आवडतं बोलवतात हे माझं भाग्य तुम्ही बोलवता हे तुमचं माझं प्रेम आणि ते येण्याचा योग आणि या भंगावर पहिलीच वेळेस या कीर्तनाचं चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला तर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती कोणाची संगत करू नका काय येणार नाही सोबतीला लक्षात ठेवा पैशावाल्याच्या संगतीमध्ये राहून किंवा याच्या त्याच्या भलत्याच्या संगतीत कशाला पडता एखाद्या माळकऱ्याची संगत करा एखाद्या वारकऱ्याची संगत करा चांगल्या गुणीजनाची संगत करा चांगलं शिकवणार वाल्याची संगत करा सासूरवासिनी आहात तुम्ही आपलं माहेर सोडून नवऱ्याच्या दारात घरात वागता तर चांगल्याची संगत करा त्या कैकाईचा सगळा काय सत्यानाश करून टाकली त्या मंथरेनं असं तुमच्या गावात मंथरा असतील तर तिच्यापासून दूर राहा लक्षात ठेवा कारण जीवन पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून ह्या संसारावरचं देवानं देह कशाला दिलं ते पण सांगून गेलोय तुम्हाला या अभंगाचं पूर्ण एकच सार आहे संत संगत करा तुकोबारांनी हेच मागितलं हेच मी तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला 2 तासामध्ये बरेचशी वेळ बी झालेला आहे विठोबा हॅलो 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 हरी विठोबा हरी जय जय हरी जय जय हरी जय जय गोपाल हरी जय जय जय
कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली